सांगायला सुरुवात. देवाला सांगा, देवा, हे देवा, आम्ही 21 वर्ष सत्ता केलाय देवा. काय? हे देवा, शेतकऱ्याची गाय हिरवा चारा खाऊन उडी हाणू दे. शेतकऱ्याची गाय हिरवा चारा खाऊन उडी हाणू दे. काळी आईची तहान बघू दे. शेतीत मोती पिकू दे आणि झोपडीत हसू येऊ दे. झोपडीत हसू येऊ दे. त्यासाठी मागणी पराभंग. देवाकडे मागायचंय पण काही मागायचं नाही. मुद्द्याला सुरुवात. सरळ बसे बऱ्या. महिला मंडळ, पहिला प्रश्न तुम्हाला. महिला मंडळ, तुम्हाला देवी प्रसन्न झाली होणार नाही पण झाली आणि देवी तुमच्याशी बोलायला लागली. बोला आता. बोल भक्तीनबाई बोल. आता मी नाही बोलत बरं का तुमच्याशी, देवी बोलते आता. आणि ऐका आता महिला मंडळ सगळ्या, बोल भक्तीनबाई बोल, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. बोला महिला मंडळ पटकन. तुम्हाला स्वर्गाला जायचं, नरकाला जायचं का वैकुंठाला जायचं? पटकन बोला, मी नेऊन घालणार. कुठं जायचं? ए बरे, कुठं जायचं? आजारी तुला? अरे सांगा ना, कुठं जायचं? स्वर्गाला जायचं? अरे जायचं का? स्वर्गाला जायचं ना? मग ऐका पुरी सगळ्या महिला मंडळ. बाकीचे 3 प्रश्न यांना विचारणार आहे. पहिला तुम्हाला आहे, तुम्हाला स्वर्गाला जायचं का? अरे स्वर्गाला जायला पुण्य करावं लागतं. नुसतं पुण्य नाही चालत. 9वा अध्याय, पापात्मक पापा नरका जायचे, परिपाविजे शुद्ध पुण्य. त्याला शुद्ध पुण्य लागतं. पुण्य संपल्यावर परत खाली यावं लागतं. पुण्य करून स्वर्गाला जायचं, संपल्यावर खाली यायचं. जायचंच का आला? स्वर्गाला तुम्ही जाऊ शकत नाही. बोला पुढं. तुम्हाला वैकुंठाला जायचं का? वैकुंठाला जावया तपाचे सायास करणे लागे जीवा नाश भाऊ. आणि तपाचे 3 प्रकारे, कायिक तप, वाचिक तप, मानसिक तप आपल्याच्यानं होत नाही म्हणून आपण वैकुंठाला जाऊ शकत नाही. तुम्हाला नरकाला जायचं का? नरकाला जायला पाप करावं लागतं. नरका जाणे तरी पापे आचरावी, कथा न करावी विठोबाची. तुम्ही पाप करीत नाही त्यामुळे तुम्ही कुठेही जाऊ शकत नाही. फायनल सांगू, स्वर्गाला जाऊ नका, नरकाला जाऊ नका, वैकुंठाला जाऊ नका, घरात नीट राहा. प्रश्न संपला. आता पुरुष मंडळीला देव प्रसन्न झाला. बोल भक्ता बोल. भक्ता, 9,000चा बोकड कापला तुम्हाला आणि मला फक्त नख्या वाहिल्या रे नालायका, नख्या वाहिल्या. मला मुंडी चालत नव्हती का? आणि नख्या तो का वाहिल्या? त्या शिजत नव्हत्या रे बालका. अरे बालका, नख्या जर शिजल्या असत्या तर तो मला वासा उठवला असता. बोल भक्ता बोल. भक्ता, तू 10 दिवस गणपती बसवला, 20 वेळा आरती केली आणि शेवटच्या दिवशी तू पेला मला बुडावला. अरे भक्ता, तो मला शांताबाई लावली रे. मी तुझं वाटोळच करणार. बोला आता पटकन पुरुष मंडळी, तुम्हाला मोक्ष पाहिजे, मुक्ती पाहिजे का सिद्धी पाहिजे? पटकन बोला. मोक्ष ना? ऐका, मी देणार ते. आपल्याकडे पुराव्याची आहे काय नाही. मोक्ष ऐका बरं का. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परम सुखाची प्राप्ती, परमानंदाची प्राप्ती म्हणजे मोक्ष. आणि मोक्ष सुखा हनू लाता. मोक्ष आपल्याला नको. मग तुम्हाला दिली मुक्ती. मुक्ती जर दिली तर पुन्हा नरदेहाला यायचं नाही. आणि पुन्हा जर न्यायाला द्यायला यायचं नाही तर भजन करण्याचा अधिकार माणसाला मिळणारच नाही. म्हणून न लगे मुक्ती. मग तुम्हाला दिली सिद्धी. हात लावीन तिथं सोना. पप्पेच्या आईलाच हात लावला. सोनं सोनं. पुरावा सिद्धीला.